हैदराबाद गॅझेटला आव्हान देणारी जनहित याचिका कोर्टानं फेटाळली। ही जनहित याचिका ग्राह्य धरण्यायोग्य नाहीये म्हणत GR विरोधातली याचिका फेटाळली। मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। अमराठी महापौर करण्याचा डाव मनसेचा आरोप, तर मनसे मराठी माणसालाच मुंबईचा महापौर बनवणार, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य। पुण्याच्या कोथरूडमध्ये तरुणावर भीषण गोळीबार, निलेश घायवळ गँगचा धुमाकूळ, गँगच्या 4 गुंडांचं कृत्य, प्रकाश धुमाळ या तरुणावर गोळीबार। उपेंद्र पावसकरला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, पावसकर स्वर्गीय मीनाताई ठाकरे विटंबनेचा आरोपी, तर उपेंद्र पावसकरला ठाकरेंचा आला होता राग, सूत्रांची माहिती। मासाहेबांच्या पुतळ्याचं विटंबनेचं काही जणांकडून राजकारण केलं जातं, महाविकास आघाडी तुटलेली आघाडी, एकनाथ शिंदेंची टीका। शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, पंचनामे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा, देवाभाऊंनी याकडे जास्त लक्ष द्यावं, पवारांचं वक्तव्य। 75 नंतर मी थांबलोच नाही तर मोदींना थांबवू शकत नाही, पवार यांचं कोल्हापुरातलं वक्तव्य। खासदार राहुल गांधी यांचा नवीन दावा, अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली गेली, मुख्य निवडणूक आयुक्त मतचोरीची पाठराखण करतायत, खासदार राहुल गांधींचा गंभीर आरोप। राहुल गांधी हेच वोट चोरांचे बादशाह आहेत, भाजपनं हाणला पुराव्यांसकट टोला। किरीट सोमय्यांकडून घुसखोरांना दणका, मालेगाव इथं घुसखोरांच्या विरोधात 5 गुन्हे दाखल। पुण्याच्या वाघोलीतील बकोरी रोड प्रश्न निकाली, तर जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका, वाघोली परिसरामधल्या नागरिकांच्या आंदोलनाला यश। गुरुवारपासून मुंबई लोकलवर 4 दिवस विशेष ब्लॉक, कर्जत, नेरळ आणि खोपोलीत लोकल सेवा राहणार बंद। प्रभादेवी पुलाच्या पाडकामामुळे रेल्वे सेवेमध्ये व्यत्यय, महारेलची मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे 82 ब्लॉकची मागणी। कर्नाटकमध्ये विजयपुरा इथं स्टेट बँकेवर मोठा दरोडा, 3 दरोडेखोरांनी केली 21 कोटींची लूट, 1 कोटींची रोकड, 20 किलो सोनं सुद्धा लुटलं। नवी मुंबईमध्ये महिलांना अमानुष मारहाण, कौटुंबिक वादातून महिलांवर जबर मारहाण। ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तले, शिवइतिहास अभ्यासकातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड।